टेनिस क्रिकेट कमिटीचे सभासद आहेत आणि त्यांच्या अध्यक्षांशी उपाध्यक्षांशी बोलणं झालेलं आहे ऑलरेडी आणि मगच त्यांनी घोषणा केली आणि त्यावरती आणखी मोठा निर्णय उद्याच्या दिवसामध्ये घेतला जाईल। त्यामुळे जेवढे संघ आपल्या रायगडमधील देखील असेल किंवा रायगडच्या बाहेरचे असतील, आपण जर का एखाद्या स्पर्धेमध्ये सहभागी होत असाल आणि यदा कदाचित तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये येण्यासाठी काही वेळ होत असेल किंवा काही कारणास्तव तुम्ही येणार नसाल, अगोदर तुम्ही आयोजकांना कळवा जेणेकरून दुसरी टीमची व्यवस्था करण्यात येईल किंवा तुम्ही दुसरा संघ पाठवा। कारण एक कमीत कमी एक दिवस अगोदर जरी कळवला तरी काहीतरी तोडगा काढता येतो किंवा तुम्ही दुसरा संघ पाठवा। तो मॅचच्या 2 तास अगोदर 3 तास अगोदर सांगून हे चालणार नाहीये। त्यामुळे कमिटीने हा निर्णय घेतलाय। उद्या मात्र कठोर निर्णय होईल। एक बॉलची पेनल्टी घोषित केली केतन, जर का आपण अधिकचा वेळ घेतला तर मात्र ही पेनल्टी वाढेल। त्यामुळे प्लीज सामना सुरू करा। आणि बरोबर मुरबी संघाला विनंती राहील, तुमच्या वाट्याला 20 मिनिट आहेत। 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक 23 बॉल संपवायचे आहेत, फेकायचे। एक बॉल कमी टाकावा लागेल। 23 बॉलचा सामना असेल माकड संघाला, तर एका बाजूला सलामीवीर 2 खेळाडू। चला, एक तुमचा वाकणचा प्रेक्षक असेल त्याला कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा खेळाडूची नावं सांगण्यासाठी। ऋषी भोईर आणि केतन मात्रे ही नावं आमच्या चर्चेकरता मुकामध्ये बसलेली आहेत, परंतु तरी देखील तुम्ही एखादा तुमचा प्रेक्षक किंवा 12 खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। काही क्षणातच वाकणची आरबी टीम दाखल होईल, ऑन द वे आहेत। आणि केतन मात्रेला आपण पाहता का तर कालच्या रात्रीमध्ये त्याच्या आयुष्यातील आणखीन एक अविस्मरणीय क्षण पाहिला, जो प्रचंड भावूक झाला होता। संपूर्ण परिवारासोबत त्याने फोरव्हीलरची की घेतली स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये। आणि खरं तर हिंदू जननायक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख प्रणेते राजसाहेब ठाकरे यांची ती व्हिडिओ एबीपी माझा अनेक न्यूज चॅनलला व्हायरल झाली। केतन मात्रेने केलेल्या कामगिरीची चर्चा पाहायला मिळाली। 37 बाईक आणि त्याच वेळेला 6 फोरव्हीलर या खेळाडूच्या नावावरती राहिल्या। पहिला बॉल फॉलिंग स्वीप केले, बैठक शॉट आणि बरोबर फिल्डर लावलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअरला। ही रणनीती होती त्या ठिकाणी ऋषीसाठी आणि पहिल्याच बॉलवरती ट्रॅप मध्ये अडकला ऋषी। पहिला धक्का, गोल्डन डकचा विकेट। दापोली संघाचे 2-3 खेळाडू स्क्वॉड मध्ये नव्हते तरी कमी खेळाडू घेऊन ते मैदानामध्ये उतरले, सामना देखील खेळले। जिते संघ पारगाव संघ अनुपस्थित नव्हता, मग जिते संघाला त्यांनी पाठवलं। 2 दिवस अगोदर त्यांनी सांगितलं आणि दापोली संघाचे खेळाडू कमी असताना देखील या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागणार याची काळजी त्यांनी घेतली। आम्हाला सहकार्य केल्याने स्वतः उतरले मैदानामध्ये कमी खेळाडू घेऊन। किरण मात्रे आता न्यू बॅटर, 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये आहेत। राजसाहेब ठाकरे यांचं ते वाक्य होतं, आता आम्हाला क्रिकेट खेळावं लागेल, आम्ही देखील शिकलो असं तर बरं झालं असतं। कारण क्रिकेटमध्ये आपण म्हणतात करताना मी मगाशी उल्लेख केला, सर्वात श्रीमंत खेळाडू त्याने 37 बाईक पटकावल्या, त्याच वेळेला 6 फोरव्हीलर कार त्याच्या वाट्याला पण पाहिला। कमी कालावधीमध्ये कमी वयामध्ये प्रसिद्धी मिळवणारा हा खेळाडू आज प्रत्येकाचा आयकॉन बनला। केतन मात्रे महाराष्ट्राचा बाईक सम्राट म्हणून ज्याला संबोधलं होतं, त्याच्या बरोबरीने त्यांचे मोठे बंधुराज किरण मात्रे आता स्ट्रायकिंग एंडला आलेले आहेत। पहिल्या षटकामध्ये रायगड जिल्ह्यातला एक नामांकित गोलंदाज संकेत पाटील, फिरकीचा जादूगार, आणि इथे थोडीशी गती काढली होती। लाईन त्या ठिकाणी जर पाहिली, पंचाने वाईट बॉल घोषित केला, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आला। त्यामुळे एक्साच्या स्वरूपात डावाला सुरुवात झाली, अकाउंट ओपन झाले वाकण संघाचं। 1 रन इथे ऍड झाली। थोडासा बॉलला अगदी फिंगर रोल करत असताना मागे काढला होता, विकेट किपरच्या दिशेने बॉल टॅप झाला डाऊन द लेग। व्हाईट बॉलचा इशारा, ऑफ कटर बॉल संकेत पाटीलचा पाहिला। हा देखील एक व्यावसायिक खेळाडू जो महाराष्ट्राच्या बाहेर भ्रमंती करताना आपण त्याला पाहिलं। क्लीन बॉल, क्या बात आहे, जबरदस्त बॉल। या बॉलला पुन्हा एकदा आपण पाहिला तर जणू का कॅरम बॉल टाकला, टप्पा पडला, बॉल खाली राहिला आणि बरोबर स्टंपचा वेध घेतला आणि 4 मुंड्याचित केलं किरण मात्रे या फलंदाजाला। दुसरा धक्का असेल टीम वाकणला।
पहिल्या पॉवर प्ले मध्ये ज्याने मेडन षटक टाकलं होतं बंटी पेंडारीच्या अगेन्स्ट, प्रचंड गुणवत्ता ठासून भरली खेळाडूंमध्ये. त्यामधलं संकेत पाटील हे नाव देखील चर्चेमध्ये आहे. व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू, व्हेरिएशन चांगलं त्याच्याकडे, त्या व्हेरिएशनचा त्याने वापर केला आणि बरोबर किरणला देखील त्याने आपल्या ट्रॅकमध्ये आणलं, क्लीन बोल्ड केलं किरणला. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय राहुल म्हात्रे. हा खेळाडू 4थ्या क्रमांकावर त्याला 1 रन वरती 2 खेळाडू बाजले, परंतु केतन अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. केतन अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. केतन मात्र हा खेळाडू नॉनस्टॉकिंग एंडला उभा. नवीन खेळाडू राहुल म्हात्रे मैदानाकडे चाललेला आहे. पहिल्या ओव्हरला सुरुवात झाली. एक बॉलची पेनल्टी घेऊन वाकण संघ मैदानामध्ये उतरला. थोडासा उशीर झाला या संघाला येण्यासाठी, त्यामुळे 1 बॉलची पेनल्टी त्याने स्वीकारली. त्याच वेळेला संकेत पाटीलचं पहिलं षटक पॉवर प्लेचं, यावेळेला लेग लाईनचा प्रयत्न दिशा दिली तर डिफेन्सिव्ह मोड मध्ये संकेतच्या अगेन्स्ट सर्व फलंदाज. आणि आता प्रथमतः केतन म्हात्रे हा खेळाडू स्टार्टिंग एंडला आलाय. केतन म्हात्रे खूप मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेट जगतातलं. त्याला मात्र तशीच मोठी कामगिरी या सामन्यामध्ये करावी लागेल, कारण संघ थोडासा अडचणीमध्ये, जीत स्क्वॉडमध्ये अजूनही जॉईन झालेला नाहीये. त्यामुळे नौक्या खेळून मैदानामध्ये दाखल व्हावं लागलं. राहुल तो देखील एक मधला फुटला स्फोटक खेळाडू. किरण मात्र एक महत्वाचा खेळाडू बाजूला, ऋषी बाद झाला. त्यामुळे जबाबदारी आता केतनला घ्यावी लागेल. आपल्या खांद्यावरती मोठी धावसंख्या उभारावी लागेल, कारण समोर भरपूर फॉर्म मध्ये असताना मोरबी संघ ओंकार पाटीलची सेना तुम्ही पाहताय फिल्डिंग करत असताना. फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन आपण जर पाहिलं बरोबर डिप्स वरलेक यावेळेला वेगावरती स्वारलेलं होते. थोडंसं व्हेरिएशन करत असताना पेस व्हेरिएशन इज बेस्ट व्हेरिएशन. थोडीशी गती टाकली होती बॉलमध्ये, पण दिशा खराब होती. डाऊन द लेग पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईट बॉल. अतिरिक्त रन्स मात्र भर पडेल. हा दुसरा वाईट बॉल या इनिंग मधला. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती फक्त आणि फक्त 2 गडी बाद 3 धाबा. वारिश लॉंग लेग फिल्डर बाय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्सा कव्हर, मिड ऑफ, अशी फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहताय. रिव्हर्सचा प्रयत्न, क्या बात आहे. महाराष्ट्राचा बाईक सम्राट आणि त्याच्या बॅटमधून हा धमाका. स्विच इट लगावलाय आणि बॉलला पाठवलं कबर पॉइंटला, सीमा पार षटकार. विथ द टन लेग ब्रेक होता आणि बरोबर पळताना केतनने ओळखलं, स्टान्स बदलला आणि काय फटकार सजवलाय. अप्रतिम टायमिंग, हॅड अँड आय कोऑर्डिनेशन अप्रतिम होतं आणि रिझल्ट देखील तितका सुंदर. षटकार या बॉलवर त्याला मी मगाशी म्हटलं केतन नॉस्टॉकिंग गेला उभा आहे, तो जास्तीत जास्त धाबा बनवेल इतकी क्षमता त्याच्याकडे आहे. षटकार या बॉलवरती पाहिला आणि धावांची गती वाढवणारा हा फटका. 2 गडी बाद 9. संकेत टू केतन. या बॉलला फुल टॉस इनफिल्डला क्लिअर केलं. आउटफील्ड मैदानाची फास्ट आणि बॉल निघाला त्या ठिकाणी बरोबर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर दणदण करत सीमा पार चौकार. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती मात्र या खेळाडूने या टेनिस क्रिकेट जगतामध्ये एक वेगळी छाप सोडली आणि मैदानामध्ये तो आता आक्रमक झालाय. षटकार चौकार प्रत्युत्तर देईल का संकेत पाटील? द्यावं लागेल. कट केला बॉलला, दिशा दिली बरोबर त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उभा केला होता आणि ते सिंगल घेत असताना अगदी सहजगत्या त्याने एड बदलला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. हे षटक राहिलं इव्हेंटफुल, कारण या षटकामध्ये ऋषीचा विकेट मिळाला, या षटकामध्ये आपण पहिला किरणचा विकेट मिळाला आणि त्याच वेळेला केतन मात्रचं आक्रमण देखील पाहायला मिळालं. फर्स्ट ओव्हर कंप्लीट 2 गडी बाद 14 अशी धावसंख्या वाकण टीमच्या माध्यमातून. वर्ध्यात पहिल्या पॉवर प्ले नंतर किमान 40+ रन बनवावे लागतील वाकण टीमला. मोरबी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना या लढतीमध्ये या मॅच मध्ये माजी खासदार व आमदार चषक 2025 चे दमदार पर्व. रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब आणि त्याच वेळेला 190 पूर्ण मतदारसंघाचे कार्यसम्राट दमदार आमदार महेशजी बालदी साहेब आणि त्याच वेळेला पनवेल मतदारसंघाचे त्यांनी 4थ्यांदा विजयाचा चौकार मारला ते आदरणीय प्रशांतदा ठाकूर साहेब.
यांच्या नावाने आपण ही स्पर्धा पाहत आहे. सध्या आपण उल्वा नगरीमध्ये आहोत. चला लवकरात लवकर, आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये. सर्वात फास्ट डेव्हलप होणारा हा परिसर सिटी. सन्माननीय या कार्यक्रमाच्या प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती, माजी नगरसेवक आदरणीय मनोजदादा म्हात्रे, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, सातत्याने युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आदरणीय मनोजदादा म्हात्रे, ज्यांना कर्तप्रेमाने मनुभाऊ म्हणून संबोधलं जातं, ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि त्याच वेळेला या विभागातील सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक, सर्व सन्मान्य मान्यवर, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. त्यांच्या कर्ज समवेत आदरणीय मंगेशजी ठाकूर साहेब यांना आपण पाहता मंचावरती या सामन्याचा आनंद घेत असताना सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झाला. त्या ठिकाणी विघ्नेश पाटील लेदरवरती चांगलं प्रावीण्य मिळवला. हा खेळाडू समोर केतन म्हात्रे. पहिला बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, परफेक्ट यॉर्कर, लाईन चांगली होती, अँगल बनवला आणि इथे आपण पाहिला कर्दर बॉल फलंदाज केतनला थांबवलं. गोलंदाजाने बायकरमॅन ऑफ टेनिस क्रिकेट केतन म्हात्रे, त्याचं ग्राफिक्स तुम्ही पाहताय. कधी त्याने सांगितलं होतं गत वर्षी रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये जेव्हा त्याचा फोटो लागला होता, ग्राफिक्स अगदी त्या डगआउटला त्या संपूर्ण व्यासपीठाला, तो क्षण त्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता. आणि का नसतोय, अतिशय मोठा क्षण त्याच्या वाट्याला आला. आणि त्याच वेळेला आपण पाहिलं काल दुग्ध सरकार योग त्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तो मालिकावीर राहिला आणि तब्बल आणखीन एक 4 व्हीलर 6वी 4 व्हीलर त्याच्या खात्यामध्ये आली. सलग 2 वर्ष हा पराक्रम त्याने रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये केला आणि नेहमी कदम पाटील परिवाराचं पाठबळ त्याला राहिलं. त्याने सांगितलं भाऊक क्षण त्याच्या पण आले. यावेळेला थोडासा आपण पाहिला टॉस झाला, बॉल गती ओळखता आली नव्हती, थोडासा अनइव्हन बाउन्स पाहिला. त्याच वेळेला आपण पहिला सिंगल घेण्याचा प्रयत्न केला केतनने. लेग बाईटच्या स्वरूपात सिंगल रन या बॉलवरती मिळेल. धावसंख्येमध्ये बदल, एकूण धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्ड वरती 2 गडी बाद 15 धावा. विघ्नेश पाटीलचा अटॅक यंदाच्या आरपीएलच्या स्पर्धेत मोसमामध्ये त्याने देखील एक मेडल षटक टाकलं होतं. असा हा खेळाडू प्रतीक अकॅडमी मध्ये तो प्रशिक्षण घेत असतो आणि तो देखील नुकताच पुण्याच्या एका स्पर्धेमध्ये लेदर क्रिकेट खेळला. अनेक अशा स्पर्धा त्याने देखील गाजवल्या लेदरमध्ये. आणि त्याच वेळेला आपल्या गावाचं क्रिकेटमध्ये गावाच्या संघामध्ये देखील त्याचं मोठं योगदान राहिलं. तो खेळाडू विघ्नेश पाटील बॉलिंग मार्कवरती सिंगल घेत मात्र एंड बदलला. स्ट्रायकिंग एंडला आता आले. त्या ठिकाणी राहुल म्हात्रे केतनने कानमंत्र दिला असेल की राहुल आता तू चार्ज घे, आक्रमण कर, कारण हे षटक देखील तितकंच महत्वाचं. केतनला शेवटपर्यंत थांबायचं या ओव्हरमध्ये. धीम्या गतीचा बॉल, थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. अप्रतिम बॉल टाकला, फिंगर रोल केले, गती काढली बॉलची, टप्पा अतिशय योग्य होता. त्यामुळे थोडंसं आपण पहिला जजमेंट चुकलं, गती ओळखता आलेली नाहीये. आणि त्याच वेळेला आपण पाहिलं आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहिला. फर्स्ट इनिंग वाकण संघाच्या वाट्याला बॅटिंग आली आणि 1 बॉलची पेनल्टी घेऊन हा संघ मैदानामध्ये उतरला. फक्त 23 बॉल त्यांच्या वाट्याला असतील याची नोंद आपण घ्या. 1 बॉलची पेनल्टी या टीमला मिळाली. रिधांश प्रांश 11 मुरबी हा संघ फिल्डिंग करताना पाहत आहे. पुन्हा एकदा वेगावरती स्वार झाले. याही वेळेला आपण पहिला थोडासा बॉल पुढे टाकला होता. चांगला अँगल बनवतो विघ्नेश पाटील, त्याच्याकडे असणारा अनुभव आणि सातत्याने सराव हा फार महत्वाचा. नेट प्रॅक्टिस मध्ये तो चांगली बॉलिंग करत असतो, त्याचा फायदा त्याला होतो, त्याच्या संघाला होतोय. हा देखील एक दमदार खेळाडू, युवा प्रतिभावंत खेळाडू असं म्हणतात. नवीन जोमाचा, नवीन उमेदीचा हा करतो यंगस्टर, रायझिंग स्टार ऑफ मोरबी टेनिस क्रिकेट. पण त्याच्याकडे पाहिलं जातं. थोडी संत गतीने त्या डावाला पुढे घेऊन चालत आहे दोन्ही फलंदाज. धावांची गती मंदावली. या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल. पुन्हा एकदा तो क्रशिंग यॉर्कर आणि इथे बघा प्लेड ऑन झाले. नशिबाची साथ मोरबी संघाला. बरोबर बुंध्यात टाकला बॉल, बॅटच्या टो एंडला लागला आणि पायाचा वेध घेत बॉल यस्टर मध्ये लागला. त्यामुळे प्लेड ऑन होताना आपण पाहिलं या खेळाडूला. अजून एक धक्का असेल टीम वाकणला. खेळाडू बाद झालाय राहुल म्हात्रे. तर आपली जागा ही मंचावरती आहे, त्यामुळे आपण सर्वांनी मंचावरती आपलं स्वागत. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय अविनाश भोईर.
सर हे बॉल डॉट आलं तर मात्र हे मेडन षटक राहील, कारण लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळाली. अविनाश स्ट्रायकिंग एंडला आले. रिव्हर्स क्लीन बॉल आणि आजच्या रात्रीतलं मेडन षटक आणि तेही वाकळण संघासमोर टाकलं विघ्नेश. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या खेळाडूसाठी. क्या बात आहे. मेडन षटकाची चर्चा केली संकेतचे विघ्नेशाने इथे करून दाखवलं विघ्नेशने या मॅच मध्ये. लेग बायच्या स्वरूपात एक रन मिळाली. हे षटक राहिलं. मेडाने त्रिफळा उद्ध्वस्त केला. चारी मुंड्या चित केला अविनाश भोईरला. अजून एक धक्का. 2 षटकांचा खेळ संपला. धावा आल्या धाव फलकावरती. 4 गडी बाद. फक्त आणि फक्त 15 धावा. आपण जर या बॉलचा पाहिला तर पाहत बसावा असा हा क्षण होता. अतिशय चांगली ऍक्शन. आय एम ऍक्शन बॉल. रिव्हर्सचा प्रयत्न आतमध्ये आणला बॉलला आणि इथे बरोबर त्या ठिकाणी डाव्या हाताला वेध घेतला. मिस केलं का त्या ठिकाणी बॉलला. त्यामुळे क्लीन बॉल झाले तर अविनाश. तर आदरणीय चेतनजी गायकवाड यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. सन्माननीय चेतनजी गायकवाड साहेबांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. काही क्षणापूर्वी आपण पाहिलं तर वयाच्या 23व्या वर्षी नवी मुंबईचे खरतर महापौर बनण्याचा त्यांना बहुमान मिळाला. ते ठाणे जिल्ह्याचे खासदार आदरणीय डॉक्टर संजीव नाईक साहेबांचं आगमन झालं आणि त्यांनी सांगितलं मैदानं कशी वाजवता येतील. भूमिपुत्रांचा लढा त्यांच्या एकजुटीबद्दल त्यांनी चर्चा केली. आगामी कालखंडामध्ये या गोष्टी फार गरजेच्या आहेत. असं म्हणतात एक हे तो नेक है सेफ आहे. पुन्हा एकदा पाय टाकला बॉल हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह केलं केतनने या बॉलला. बंटी कालच खरतर एका स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर करंजाडेच्या स्पर्धेमध्ये त्याला पुरस्कार मिळाला. स्पोर्ट्स सायकलने त्याचा गौरव करण्यात आला. असा हा बंटी ठाकूर या षटकामध्ये बॉलिंग मार्कवर त्याला समोर नवीन फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला असेल निशांत भोईर हा खेळाडू. केतन थोडासा त्याला गायडन्स करतो. हा नवोदित खेळाडू आहे. कशा पद्धतीने मोठे फटके एक्झिक्यूट करता येतील किंवा धावा कशा जास्तीत जास्त बनवता येतील ही चर्चा दोघांमध्ये सध्या चालू आहे. कारण केतनकडे ग्रामीण बरोबर व्यावसायिक क्रिकेटचं बल त्याच्या अवतीभोवती राहिलेला असा हा खेळाडू. तर या दरम्यान आदरणीय धनराज मुंगाजी साहेब आणि प्रल्हादजी कोळी साहेब यांच्या ठिकाणी आगमन. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. सर्व पाहुण्यांचा या ठिकाणी विशेष मान सन्मान आपण इथे होताना पाहता. निशांत हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. भरपूर त्याला मार्गदर्शन केतन करतोय या मॅच मध्ये. कारण इथे आता मी मगाशी उल्लेख केला किमान 40+ रन तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये बनवावे लागतील. ते खरतर 40 टोटल राहील. कारण सध्याच्या घडीला ओमकार पाटील खेळाडू भन्नाट फॉर्म मध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला बॉलला. शॉट कव्हरला अगदी जवळ होता फील्ड. त्याला बीट करून बॉल निघाला मागे. आउटफील्ड फास्ट आहे. दुसरा रनचा कॉल. तिसरी होईल का. केतनने रिस्क घेतली. निघाला केतन देखील आणि 3 धावा घेऊन गेले. क्या बात आहे. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये दोन्ही खेळाडू चपल आहेत आणि त्याहीपेक्षा केतनचं कौतुक करावं लागेल. बरोबर त्या ठिकाणी बीट केलं समोर असलेला त्या ठिकाणी शॉट कव्हरला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी दिशेने निघाला आणि त्याच वेळेला तिसऱ्या रनचा कॉल. 3 धावा आल्या. धावा येणं गरजेचं आहे आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या. पहिल्या बॉलमध्ये सिंगल घेत मात्र एंड बदलला होता त्या ठिकाणी केतनने. त्याच वेळेला निशांत स्ट्रायकिंग एंडला आला. त्याने 3 धावा घेतल्या आणि या 3 रनने मात्र संघाची भारतीय धावसंख्या आपण जर पाहिली 4 गडी बाद 49 मग तसं 19 धावा. 4 गडी बाद 19 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. थोडासा करत पहिला हादरा बसला मुरबी संघाला 49 पडल्यानंतर. रिव्हर्सचा प्रयत्न होता आणि इथे आपण पाहिला तर हा लिगल बॉल टाकलाय. हा रिव्ह्यू अंपायर्स कॉल आहे. येस चेक केलं जाईल. कारण कधी कधी बॉल डिलिव्हर केला की गोलंदाज अगदी बस्टमच्या समोर होतो. त्यामुळे निर्णय घेणं पंचांना थोडीशी अडचण निर्माण होते. त्यामुळे चेक केलं जाईल. या आपण टीव्ही अंपायर आई एकवेरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून चेक केलं जाईल. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. चला दोन्ही संघांना विनंती राहील आपण तुम्हाला थोडं सहकार्य करा. फिल्डिंग लावून घ्या ओमकार. आपल्या संघाला विनंती राहील ज्या एखादा गोलंदाज बॉल टाकल्यानंतर अगदी समोर येत असेल तेव्हा मात्र अडचणी होतात. त्यामुळे पंचांनी हा निर्णय घेतलाय. DRS वापरलाय. टीव्ही अंपायरची मदत घेतली. चेक केलं जाईल हा बॉल लिगल आहे की खरतर वाईड बॉल आहे हे पाहिलं जाईल. कारण थोडासा आपण पाहिलं खरतर बाहेर काढला बॉल. लेग ब्रेक पाहायला मिळाला. चेक केलं जातं टीव्ही अंपायर कडून. चला फिल्डिंग लावून घ्या सर्वांनी. पंचांशी आपण कोणत्याही प्रकारचे आर्ग्युमेंट करू नका प्लीज. बॉलर बरोबर मध्ये आलाय. स्टंप बॉल डिलिव्हर केल्यानंतर बॉलरला देखील वॉर्निंग मिळेल.
चेक केलं जातं या ठिकाणी आई एकविरा इव्हेंट या चॅनलच्या वतीने. बघा नेक्स्ट मॅच असेल बामणडोंगरी विपक्ष विनर टीम. दुसरा फेरीमधला पहिला सामना या ठिकाणी खेळला जाईल. माजी खासदार व आमदार चषक 2025 आमदार पर्व हे आपण इथे पाहता. शशी मेहर सर आमच्या तिसरे पंचायत चेक करतील टीव्ही अंपायर. त्याचवेळेला मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये गणेश बाविस्कर सर, एका बाजूला दीपकजी बोराडे यांना आपण पाहत आहे. या स्पर्धेमध्ये ऑफिशियल पंचाची भूमिका साकारत असताना आज कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही आवाज ऐकताय. रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील मुरबी आणि त्याच वेळेला आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी यांचाही तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण पाहता सध्या प्रणय मात्र मोरावे.
शानदार स्पर्धा या स्पर्धेमध्ये मनोहर म्हात्रे साहेब विद्यमान नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती बंडार नेतृत्व यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया।
10 चेंडूंचा खेळ बाकी आता मैदानामध्ये आहेत केतन. एक बॉल कमी असेल पेनल्टी, त्यामुळे 9 बॉल असतील. चला मॅच सुरू करा सामना. पण रेड बॉल घोषित केला, फ्रेश बॉल. पुन्हा एकदा सामना सुरू होतो. राईट आर्म राऊंड द विकेट. बंटी तयार. लॉफ केला बॉलला, खेचून मारला लॉंग ऑफच्या बाहेर. पारल स्ट्रोक आणि इथे प्रेक्षक कमाल कॅच. ज्याने पकडले त्याला 200 रुपये पारितोषिक प्रतीश पाटील यांच्या वतीने. या पण मंचावरती स्वागत केलं करतं बंटीचं. थोडासा पॉज घेतला, थांबला खेळ. पंचाने डेड बॉल घोषित केला. दोन निर्णयाचा सन्मान दोन्ही टीमने घेतला आणि त्यानंतर मात्र आता आक्रमणाला सुरुवात केली केतन म्हात्रेने. 6 धावा आल्या, धावसंख्येत वाढ 25. बॅकफुटला गेले. यावेळी आपण पहिला स्लॅश केला बॉलला, कव्हरला मात्र बॉल निघाला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, पोहोचतील. तोपर्यंत एक सिंगल घेण्याचा अवधी या दोन्ही फलंदाजांकडे होता. 1 रन मात्र इथे मिळाली. बंटीची बॉलिंग ऍक्शन चांगली आहे. बंटी सातत्याने लेग ब्रेक टाकतो, कधी कधी पायात यार्डकडे टाकतोय, कधी कधी बॉलची गती काढतोय. त्याचवेळी आपण पाहिला बॅटिंग करताना मात्र अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. मागचा बॉल थोडासा स्लाइडली आउटसाइड ऑफ सम ओव्हर पिच, त्याच्यावरती लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहिला. लॉंग आपला क्लिअर करताना षटकार आणि त्यानंतर थोडीशी गती करत वाढवली आणि बॉलची लेंथ कमी केली. त्याच्यावरती सिंगल रन मिळाली. निशांत स्टॅकिंग एंडला आता आलाय. 1 धाव आली या बॉलवरती. 26 रन, 26वा धाव फलकावरती. ऑन साइडला हा फटका, गॅप मध्ये जाईल का बॉल. त्या ठिकाणी मिड विकेटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. त्याच ऍक्शनने अतिशय वेगाने बॉलला गॅदर केला आणि त्यानंतर थ्रो देखील पाहायला मिळाला. 2 धावा आल्या चेंडूवरती आणि या 2 रनच्या मदतीने धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती तब्बल 28. आजच्या रात्रीतला हा उच्चांक आहे. तर पहिल्या सामन्यामध्ये गणेश कुंभरभुजे संघाने आय थिंक 24 धावा केल्या. सेकंड मॅच मध्ये घनसोली संघाने फक्त 11 धावा केल्या 4 ओव्हरमध्ये बामण डोंगरी संघासमोर. आता 12 धावांचा पाठलाग 4 चेंडूमध्ये बामण डोंगरी टीमने केला. आणि त्यानंतर तिसरा सामना आजच्या रात्रीमधला आपण पाहता मुरबी विपक्ष वाकण, ज्या ठिकाणी वाकण संघाला 1 बॉलची पेनल्टी घेऊन संघ मैदानामध्ये उतरला आणि आतापर्यंत धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती 28. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या ओव्हर मधला हा शेवटचा बॉल. 4 गडी बाद 28. बंटीचं हे षटक सफल झाले होते. पुन्हा एकदा फॉलो केलं फलंदाजाला, फुल लेन बॉल आणि इथे आपण पाहिला निर्धाव चेंडू. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर वाकण संघाची धावसंख्या धाव फलकावरती 4 गडी बाद 28. शेवटचे 5 बॉल आता बाकी आहेत. 1 बॉलची पेनल्टी तुम्हाला आहे, त्यामुळे आता शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 5 बॉल फेकायच्यात गोलंदाजांना. याची नोंद घ्या आणि फिल्डिंग लावून घ्या लगेच मुरबी टीम. आता वेळ आपण घेऊ नका. माजी खासदार आमदार व दोस्ती चषक आपण पाहता करतात हे दमदार पर्व. संपूर्ण आमचे आयोजक, तुम्ही ग्राफिक्स पाहता करतात माजी स्थायी समिती सभापती मनोहर दादा म्हात्रे, प्रवीणजी पाटील. काल करतर आपण पाहिला दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्पर्धेमध्ये प्रवीण 11 कारगर संघ चॅम्पियन बनला. ओपन गटातून चमकदार कामगिरी या संघाची पाहिली, ज्यामध्ये रायगड ठाणे जिल्ह्यातील खेळाडू खेळताना आपण पाहिले. प्रवीण भाऊ पाटील त्या संघाचे पुरस्कर्ते नगरसेवक. शेवटचं षटक समीर ठाकूर सॅम या षटकामध्ये बॉलिंग मार्क वर झाले. 1 बॉल सॅमला करतर कमी फेकायचा म्हणजे 5 चेंडू टाकावे लागतील. 1 बॉलची पेनल्टी वाकले संघाला आहे आणि समोर आपण पाहता केतन म्हात्रे सारखा एक विध्वंसक खेळाडू, त्यामध्ये समीरला इथे कमबॅक करावं लागेल. समोर प्रतिस्पर्धी तगडा आहे आणि त्या प्रतिस्पर्ध्यासमोर तुम्हाला देखील आपली गुणवत्ता कौशल्य नैपुण्य सिद्ध करावं लागेल. या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरचं हे षटक डेप्थ ओव्हरचं हे षटक आहे, ज्यामध्ये 5 चेंडू फेकायचे. फार एंडने हे षटक. इथे मात्र शॉर्टर्म पूल करताना पहिलाच फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर डाऊन द बॉल, झेलची संधी, झेल टिपलाय परेश ठाकूरने आणि पहिलाच बॉल होती सामने विकेट काढला महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन म्हात्रेचा. हा मोठा धक्का असेल टीम वाकणला. शैली अतिशय आगळीवेगळी राहिली आणि इथे आपण पहिल्याच बॉल पूल करताना मिस्टामिंग फटका आणि त्यानंतर मैदानाकडे चाललाय ठाणे जिल्ह्याचा शूरवीर जीत भोईर. मैदानाच्या आतमध्ये आले. 5 गडी बाद 28. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. रतनबुवा पाटील स्पर्धेमध्ये आपण पाहिला करतर झंझावत या खेळाडूचा पाहिला होता सोनारपाडा संघाच्या अगेन्स्ट. नेव्हर गिव्ह अप असं म्हणतात, हार कधी मानायचे नाहीये आणि असाच हा खेळाडू आहे.
शेवटपर्यंत लढणारा हा खेळाडू जीत आणि पहिला खतर इथे आता स्ट्राईक रोटेट करायची होती किंवा निशांतला विकेट गमवायच्या कारण नवीन खेळाडू मैदानाकडे येईल त्यासाठी मात्र आपलं विकेट सॅक्रिफाईस केलं निशांतने विकेट मिळाला परंतु कमबॅक सॅम ठाकूरचं कौतुक करावं लागेल न्यू पाटर मैदानाकडे चाललेत उमेश भाई हा सामना फार इम्पॉर्टंट आहे एक बॉल या सामन्याचा फार महत्वाचा आणि उमेशला मध्ये निदा बॉल टाकला त्या ठिकाणी सॅम ठाकूरने समीर ठाकूर स्टायलिश खेळाडू ओव्हर द स्टम्प्स नेक्स्ट बॉल बॅटची कडा घेतली बॉल निघाला फाईन लेगला क्विक सिंगल पूर्ण केली कौतुक करावं तेवढं कमी सॅम ठाकूरचं या षटकामध्ये जबरदस्त कमबॅक केलं आतापर्यंत या गोलंदाजाने लास्ट बॉल इनिंग मधला 30 धावा हा फलकावरती आले लास्ट बॉल वरती मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगला असेल खरं तर आपण पाहतो जीत भोईरा खेळाडू शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू सॅम ठाकूरचं कमबॅक तुम्ही या ओव्हरमध्ये पाहिलं केतनचा विकेट त्याने पहिल्याच बॉलवरती काढला त्यानंतर रनआउटचा शिकार निशांत झाला उमेशला देखील त्याने थांबवलं अकुट टप्प्याचा बॉल थोडासा आपण पाहिला पुन्हा एकदा टॉस केला बॉलला उसळी घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाताना बाईकची सिंगल मिळाली टर्न विथ बाउन्स आणि इथे आपण पाहिला आणखीन एक निर्धाव चेंडू ज्या ठिकाणी बाईकच्या स्वरूपात सिंगल मिळाली पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना वाकण संघाची धावसंख्या आली धाव फलकावरती 6 गडी बाद 31 आता येणारे 24 बॉल मुरबी संघाला विजयासाठी 32 समीकरण याऐवजी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुढचा आवाज आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे आपण जाऊया धन्यवाद बामणडोंगरी संघ जो पहिला सामना जिंकलाय यातून जो संघ जिंकेल तो लगेच बामणडोंगरी संघाविरोधात खेळेल याची नोंद घ्या आपण व्यासपीठावरती आपण पाहतोय पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक स्थायी समिती सभापती सन्माननीय मनोहर शेठ म्हात्रे साहेब देखील इथे उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत आहे बरेच मान्यवर मंडळी या सामन्याचा आनंद घेतात जबरदस्त स्पर्धा नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळते धन्यवाद संदीप पाटील सर तर आपण जाऊया मॅचच्या दिशेने तुम्हाला मॅच पाहायला मिळेल आजच्या या रात्रीतील दुसरी प्राणपणाने लढून राजा तुम्हीच जिंकले किल्ले दुश्मनांचे सदा परतून तुम्हीच लावले हल्ले धर्म रक्षणात तुम्हीच घेतला जन्म जिजाऊ पोटी हे छत्रपती शिवराय तुम्हास प्रणाम कोटी कोटी आज पाहू शकाल आपण निलकंठेश्वर क्रीडा क्लब उल्वे आयोजित गणेश कृपा क्रीडा क्लब शैलेश स्मृती तरगर कोंबडभुजे गणेशपुरी मोहा यांच्या संयुक्त विद्यमानाने उल्वेतील सर्वात मोठे भव्य दिव्य नर्वित षटकांचे हे नाइट के क्रिकेट सामने तुम्हें पाता है तमाम क्रिकेट दर्शकों का स्वागत करेंगे आज ये मैदान जो आप देख रहे हैं ओम सही कला क्रीडा मंडल स्वर्गीय रमन शेठ मैदान सेक्टर 23 का उल्वेनोड का ये शानदार मैदान तो चलिए गुजारिश करेंगे टीम मुरबी आपकी आरंभिक जोड़ी तुरंत मैदान के अंदर भेजिए और जहां से सवाल है कि पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए मोरिया 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन टीम ने रन बनाए टोटल 30
31, जीतने के लिए 32 का टारगेट है। चलिए फील्डिंग की रचना कीजिए। वॉकलैंड टीम के कप्तान से हम गुजारिश करेंगे कि तुरंत आप फील्डिंग की रचना कीजिए। तो मेरे ख्याल से 3 रात्रि में बेहतरीन यहाँ पर क्रिकेट देखने को मिला। आज के रात्रि में सबसे ताकतवर टीमें यहाँ पर नजर आ रही है। ये उल्वे नोड का आपको ये मैदान जो सिटी ऑफ लव उल्वे देख सकते हैं, बहुत ही अच्छा यहाँ पर ये ग्राउंड जैसे हम दुबई में है क्या ऐसा लग रहा है। बहुत बड़ा नवी मुंबई और उड़न का एक्सप्रेस हाईवे फिर चमचमाते हुए सभी टॉवर्स आपके सामने और बीच में ये बसा हुआ सेक्टर 23 का उल्वे नोड का सही कला क्रीड़ा मंडल स्वर्गीय रमन शेठ क्रीड़ा नगरी आप यहाँ पर देख सकते हैं। तो चलिए पुराना गेम है जो आप जमा कीजिए वहां पर आयोजकर्ताओं के पास। रोशन ने अभी भी जिक्र किया था कि महाराष्ट्र नहीं बल्कि पूरे भारत टेनिस बॉल विश्व क्रिकेट में ऐसा एक ही खिलाड़ी है जिसके नाम पर 38 बाइक और 6 4 व्हीलर यानी कि कल उन्होंने कारनामा प्रस्तावित किया रतन बुआ ट्रॉफी में जो क्रिकेट का वर्ल्ड कप कल्याण डोंबिवली का, जहां पर काफी बढ़िया क्रिकेट हमें देखने को मिला और खास करके वो मैच जब 2 गेंदों में 12 की जरूरत थी अगेंस्ट सोनारपाड़ा के खिलाफ और जीत बोइर का वो आता हुआ छक्का फिर 1 में 6, क्या बढ़िया फाइट और आखिरकार मात्र वहां पर मैच गंवाना पड़ा वॉकलैंड टीम को और मैन ऑफ द टूर्नामेंट केतन मात्र वहां पर बने 4 व्हीलर के विजेता। तो चलिए मैच की तरफ जाएंगे। एक तरफ मुरबी जहां पर हमारे मांटी और विश्वनाथ शेठ जिनकी हमने दमदार टूर्नामेंट 26 बाइक की देखी थी उनके आपका भी स्वागत करेंगे और चलेंगे मैच की तरफ। लक्ष्य है एक 32 रनों का, छोटा लक्ष्य जरूर है। वॉकलैंड टीम को एक गेंद की पेनल्टी मिली थी लेकिन उस पेनल्टी का महत्व क्या होता है वो भी जानती है। लेकिन देखेंगे ओंकार इस सीजन में बढ़िया लय में चल रहे, केतन मात्र उतने ही फॉर्म में नजर आए लेकिन आज मात्र अपेक्षा थी उनके ओर से कि बल्ला चले, लेकिन चले गेंदबाजी में क्या कमाल, बेस्ट वर्सेस बेस्ट, 2 बड़े खिलाड़ी। और पहली गेंद वाइड आउट का प्रयास चाप किया इस गेंद को, पॉइंट के बीच में से गेंद को निकला, डीप पॉइंट की तरफ गेंद जा रही है और अंतिम क्षणों में चलिए वहां पर गेंद को रोका गया। तब तक 2 रनों के साथ ओंकार पाटिल ने अपना खाता खोला और टीम की रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 2 रन। प्रतीश पाटिल इनकी मेहनत आप देख सकते हैं, रॉबिन खारकर को देख सकते हैं, यहाँ पर मैच का आनंद जरूर ले ली लेकिन बैकस्टेज के पीछे भी सभी यहाँ पर खिलाड़ियों को भी दमदार योगदान देते हुए 2 रनों के साथ ओंकार ने अपना खाता खोला। शुरुआत बढ़िया होती हुई राउंड द विकेट से केतन तैयार और इस बार स्लॉग स्वीप मारने का प्रयास, ये इनका फेवरेट स्ट्रोक है लेकिन केतन मात्रे के खिलाफ अगर ये प्रयास करेंगे तो शायद कहीं ना कहीं दिक्कतें हो सकती है। ये मजे हुए खिलाड़ी है, बहुत अब तजुर्बा इनके पास, ISPL में खेलने वाले ये खिलाड़ी है जो चेन्नई सिंगम की ओर से पिछले साल तो कहर मचाया था, 5 में 5 छक्कों का विक्रम टैप बॉल के ऊपर, वही केतन और ओंकार 2 आमने सामने। और इस बार अच्छी गेंद थी लेकिन खूबसूरत अंदाज से मोड़ा है, शॉर्ट पॉइंट के ऊपर जाओ फुल फास्ट, पीछे खिलाड़ी रोक नहीं पाएंगे, तब पर गेंद सीमा रेखा पार, ओंकार के बल्ले से 4। कम कीजिए क्योंकि हमें जो पाबंदी है तो बिल्कुल डीजे आप थोड़ा सा रुकना है। चलिए बॉलर तैयार, तो चलिए इस बार ऑप्शन से काफी बाहर, व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, व्हाइट की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी और इसी 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 7 रन, 21 गेंदें और जीतने के लिए मेरे ख्याल से 25 रनों की अभी भी जरूरत है। केतन मात्रे इनका पावर प्ले का ओवर कैसा रहेगा ये आने वाला समय ही बता पाएगा लेकिन फिलहाल अभी तक एक बाउंड्री इस ओवर से मिल चुकी है। तो इस बार भी स्वीप करना चाहते थे घुटना टेक कर लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है। लाइन अच्छी है केतन मात्रे की, 2 लगातार गेंदें उन्होंने ऑफ्टन यॉर्कर का प्रयास किया, एक बार चॉप किया फिर शॉर्ट पॉइंट के ऊपर से अच्छी बाउंड्री मिली लेकिन उसके बाद ये कमबैक, जहां जहां फॉरन स्वीप का प्रयास किया है ना स्लॉग स्वीप का ओंकार ने, वहां केतन ने डॉट गेंदें निकाली है, यानी कि एक दूसरे को बहुत जानते हैं, बहुत सारे मैचेस रनिंग हुए दोनों के बीच में। इस बार मौका शायद बनाना चांस था लेकिन शॉर्ट गली के रीजन में बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आती हुई, जब तक रोके फील्ड करे तब तक वहां पर बल्लेबाज के पास 1 रन लेने का पर्याप्त समय। लो स्कोर का मैच है, इसका मतलब यह नहीं कि यह मैच पूरी तरीके से वन साइडेड क्या देखने को मिलेगा। जान डाल रही है अभी तक मोरिया 11 जीजी स्पोर्ट्स वॉकलैंड टीम। पावर प्ले का पहला ओवर लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन, पिछले 5 गेंदें अकेले बल्लेबाज ओंकार ने के लिए, अब इस पावर प्ले की आखिरी ओवर आखिरी गेंद के लिए मेरे ख्याल से बल्लेबाज आ चुके हैं विकी पाटिल, बाएं हाथ के ताकतवर बल्लेबाज है। वैसे तो बैक पेन इंजरी उनको काफी है क्रिकेट में
इसी की वजह से वो गेंदबाजी भी नहीं करते। लेकिन अब देखेंगे बल्लेबाजी में ज्यादा फोकस करना पसंद करते हैं, क्योंकि बॉलिंग का भरना बहुत है मुरबी के पास और उतना ही ताकतवर बल्लेबाजों का भरना। केतन के अगेंस्ट क्या गेम प्लान होगा? एक डीप स्क्वायर लेग बाउंड लाइन के नजदीक, दोनों भी यहाँ पर ऑन साइड में, एक मिड विकेट जानते कि फेवरेट है उनका ऑन साइड। तो ये लीजिए इस बार पावर प्ले फाइन लेग में कोई खिलाड़ी मौजूद नहीं, यॉर्कर करने के प्रयास में गेंद को फुल टॉस बना लिया और फाइन लेग सीमा रेखा की तरफ गेंद जाती हुई 4 रनों के लिए। इसी के साथ पहला ओवर समाप्त। पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर बगैर विकेट कोई नुकसान के ऊपर 12, लक्ष्य है 32 का। 18 गेंदों में चाहिए 20 रनों की आवश्यकता। चलिए तुरंत फील्डिंग की रचना कीजिए। नेक्स्ट मैच अर्चित एंटरप्राइजेस से काफी नजर आते हुए, साथ ही साथ वहां पर ओमकार के भी काफी फैन फॉलोवर्स। लेकिन इस बार पहली गेंद जीत बोइर की फुल टॉस बना दिया और सीधा गेंद को फेंक दिया सीमा रेखा की तरफ 6 रनों के लिए। 18 गेंदों में 20 की जरूरत थी, अब यहाँ पर 17 गेंदों में जीतने के लिए चाहिए 14 रनों की जरूरत। कठिनाइयों का बीच जो है वो इस समय बाप्पा मोरिया वाकलन टीम के सामने नजर आता हुआ। थोड़े से खिलाड़ी देर आए जिसके चलते बल्लेबाजी में थोड़ा सा क्रम चेंज देखने को मिला। और कहीं ना कहीं होता है जब ऐसी दिक्कतें आती है तो आपके खेल में भी थोड़ी सी बिगाड़ आती है और कहीं ना कहीं प्रयास लाजवाब था सभी खिलाड़ियों का। लेकिन जो गेंदबाजी आज मुरबी टीम की गेंदबाजों ने की है वो काफी जबरदस्त गेंदबाजी। जीत तैयार। इस बार भी बड़ा शॉट, ये भी यहां पर स्वीप, लगातार ऐसी शॉट की तलाश में थे और आखिरकार ये शॉट उनका पूरा होता हुआ दूसरा लगातार का ये छक्का और 2 रनों की मदद से रन संख्या पहुंची है 24 के ऊपर। जीतने के लिए मात्र केवल अब चाहिए सिर्फ और सिर्फ 8 रनों की जरूरत। इनामपुरी में भी काफी बढ़िया क्रिकेट देखने को मिला, लेकिन इस बार पूरी तरीके से जीत के सामने थोड़ी सी मुश्किलें पैदा होती हुई। बॉलर तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट से इस बार ओटप्पा बहुत पीछे था। जैसे हमने देखा था ये शॉट, ये फेवरेट है उनका, खेलना पसंद करते, क्रीज की गहराई तक जाते और फिर जगह बनाकर ये स्ट्रोक दागते सीधा 4 रन। हमारे माजी सरपंच बुद्दुल गांव के सम्मानीय मुतराम पाटिल साहब मैच का आनंद लेते हुए सागर शेठ आपका भी स्वागत करेंगे, मानिक शेठ आपका भी स्वागत करेंगे। 4 मिलेंगे, 4 की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है 28 के ऊपर, अब 15 में चाहिए 4। और यहां पर चलिए स्वीप किया इस गेंद को, जरूर 1 रन तो जरूर पूरा। 1 के साथ यहां पर छोर बदलेंगे दोनों बल्लेबाज और टीम का स्कोर महज पहुंचता हुआ 29 रन। बामन डोंगरी अर्चित एंटरप्राइजेस बामन डोंगरी टीम के कप्तान क्रिश आर्यन, तभी तो मैं सोचा आर्यन तो आया यहां पर। आइए तेजस मात्रे कप्तान टॉस के लिए। 3 की जरूरत थी, बड़ा शॉट खेला है, स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद है वहां पर। चलिए 1 का 2 का के साथ यहां पर जो टारगेट है वो सेट करना चाहते हैं। थोड़ा सा सन्ना है, ग्राउंड भी पूरी तरीके से सन्नाटा छा चुका है क्योंकि आज तो बड़े दिग्गज खिलाड़ियों का खेल यहां पर देखने को मिला। उन्हें अपेक्षा थी बहुत सारी, और केतन के फैन फॉलोअर्स की ओर से, ओमकार के फैन फॉलोअर्स की ओर से। हाफ ट्रैकर की बॉल, इसी के साथ ये मैच फिनिश किया है और एक आसान सी जीत यहां पर 2 ही ओवर में हासिल की है टीम मुरबी ने। हार्दिक अभिनंदन। रियान शहन और पंच 11 मुरबी टीम ने यह मैच जीता। मैन ऑफ द मैच का हीरो विघ्नेश पाटिल, मैन ओवर फेंका 2 विकेट लिए विघ्नेश। आइए तब तक बामन नगरी टीम के कप्तान तेजस मात्रे टॉस के लिए आइए। मुरबी के कप्तान आप भी आइए।